राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे। आज 2 जानेवारी रोजी राज्यात किमान तापमानातील चढ-उतार कायम राहून अंशतः ढगाळ हवामानासह गारठा कायम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गुरुवारी म्हणजेच काल 1 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील बाराबांकी येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 3 अंश किमान तापमानाची तर सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासांमध्ये केरळच्या पुनरुल येथे देशातील उच्चांकी 34.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 31.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। गुरुवारी म्हणजेच काल 1 जानेवारी रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। गोंदिया येथे 8.5 अंश सेल्सिअस, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 9 अंश सेल्सिअस तर निफाड येथील गहू संशोधन केंद्र, जळगाव, जेऊर, अहिल्यानगर, भंडारा येथे 10 अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली। आज 2 जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानात वाढ होत गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय।